माजी खासदार माननीय राजन विचारे साहेब हे ठाणे शहरातून विधानसभेच्या निवडणुकीत उभा राहिलेले आहेत। त्यांच्या विजयाचा संकल्प करण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावातील दिगंबर करपे या युवकानं आज नामदेव पायरीपाशी साकडं घातलेलं आहे की राजन विचारे साहेबांना या निवडणुकीत चांगला विजय मिळो, त्यांना यश मिळो असं साकडं या युवकानं आज पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पायथ्याशी नामदेव पायरीपाशी घातलेला आहे। त्या संदर्भात हा युवक आपल्या चॅनलशी बातचीत करेल। काय म्हणणं आहे तुम्हाला राजन विचारे साहेबाबद्दल? आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत ठाण्याचे शिवसैनिक आदरणीय माजी खासदार राजनजी विचारे साहेब हे ठाण्याच्या विधानसभेच्या निवडणुकी रिंगणात उतरलेले आहेत। तरी त्यांनी भरघोस मताने निवडून यावे ही श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी मी त्यांना साकडे घालतो आणि भरघोस मताने त्यांचा विजय हा निश्चित व्हावा ही श्री विठ्ठल चरणी प्रार्थना करतो। राजन विचारे साहेबांबद्दल साकडं का तुम्ही घातले? राजन विचारे हे एक बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहेत, त्यांनी सच्चे शिवसैनिक आहेत त्यांनी। त्याच्यामुळं मला एक त्यांच्याबद्दल आदर वाटला आणि मी त्यांच्याबद्दल मी विठ्ठल रुक्मिणी साकडं घालतो की त्यांनी भरघोस मताने निवडून यावे ही श्री विठ्ठल रुक्मिणीस प्रार्थना करतो। विचारे साहेबांशी आणि तुमचा संबंध कसा आला? विचारे साहेब एक सर्वसामान्यांना जनतेतला खासदार आहे, माजी खासदार आहे त्यांनी, त्याच्यामुळं त्यांना ओळख ही काय गरजच नाही, कारण ते ज्याला बघल त्याला ते स्वतःचं आपलंसं असं समजतात। त्याच्यामुळं त्यांनी एक आपल्याला त्यांचे कुटुंब प्रमुख मला समजलेत असं त्यांनी मला हे केलं, जवळीक केलं मला। राजन पाटील आपलं राजन विचारे हे सर्वसामान्याचे नेते आहेत, त्यामुळं त्यांना ह्या निवडणुकीत यश मिळावं असं दिगंबर करपे यांनी यावेळी बोलताना सांगितलं। सुपरफास्ट मराठी न्यूजसाठी पंढरपूरहून नेताजी वाघमारे।